भावासमवेत सुरू असलेले संशयितांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला शिवीगाळ करून फरशीच्या तुकड्याने मारहाण करण्यात आली आणि ही घटना बुधवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास पटेल चौकातील माळी सेलच्या दुकानासमोर घडली। यामध्ये फिर्यादी सचिन आदिनाथ तामगावे वय वर्ष 45 राहणार पेठभाग कवटे पिराण तालुका मिरज हे गंभीर जखमी झाले। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील पटेल चौकात माळी सेल्स दुकानात काम करणाऱ्या सुरेश अर्जुन सुतार आणि आकाश संतोष पगले यांनी फिर्यादी सचिन तामगावे यांच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनास पाठीमागून धडक दिली। त्यामुळे त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले। ही बाब सचिन तामगावे यांचा भाऊ शीतल यास समजली असता बुधवारी सायंकाळी त्याने संशयितांना जाब विचारला। त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली। संशयितांनी शीतल यास धक्काबुक्की केली आणि ही बाब फिर्यादी सचिन यांना समजल्यानंतर ते भांडण सोडवण्यासाठी गेले। संशयित सुरेश सुतार यांनी दुकानासमोरील फरशीचा तुकडा उचलून डोक्यात मारला, त्यामुळे ते जखमी झाल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।